बँक खाती पैशांनी होणार ओव्हरफ्लो. गुरु ग्रहाचा पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश. या 4 राशींच्या कुंडलीत जुळून येतोय महाराजयोग. गुरु ग्रह 4 जुलै 2026 रोजी पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल, ज्यामुळे 4 राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. देवगुरु बृहस्पती लवकरच पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या पदात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रात ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाइतकेच त्यांच्या नक्षत्र पद परिवर्तनालाही खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या पदाचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्ञान आणि भाग्याचा कारक असलेल्या गुरु ग्रहाचा हा बदल 4 जुलै 2026 शनिवार रोजी दुपारी 3:57 होईल आणि गुरु या पदात 19 जुलै 2026 पर्यंत राहतील. या 15 दिवसांच्या काळात 4 राशींच्या व्यक्तींना प्रचंड यश, धनलाभ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती पाहायला मिळू शकते. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे नक्षत्रपद परिवर्तन अत्यंत शुभ आणि फलदायी ठरेल. आर्थिक लाभ, पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये मोठे यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. करिअर, नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होऊ शकते किंवा पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. इतर फायदे. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. तुमचा कल धार्मिक कार्याकडे वाढेल. मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्याची भक्कम साथ घेऊन येत आहे. करिअर व व्यवसाय, कार्यक्षेत्रात किंवा नोकरीत मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते. जे व्यापारी आहेत त्यांना एखादी मोठी डील किंवा मोठी उपलब्धी साध्य करता येईल. आर्थिक स्थिती. अचानक धन लाभाचे योग बनत आहेत, ज्यामुळे आर्थिक चणचण दूर होईल. तुळ राशी. तुळ राशींच्या लोकांसाठी गुरुचे हे गोचर त्यांच्या भाग्यात प्रचंड वाढ करणारे ठरेल. आत्मविश्वास आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरू शकतो. शिक्षणात पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील. आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. धार्मिक कार्य. तुम्हाला एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. आर्थिक बाजू. आर्थिक परिस्थिती आधीपेक्षा मजबूत आणि स्थिर होईल. मीन राशी. मीन राशीच्या जातकांसाठी गुरूंचे हे राशी परिवर्तन सुख समृद्धी वाढवणारे ठरेल. करिअरमध्ये प्रगती. करिअरमध्ये अत्यंत वेगाने प्रगती होईल. नवनवीन आणि चांगल्या संधी तुमच्या हातात येतील. मालमत्ता खरेदी. जर तुम्ही जमीन, घर, फ्लॅट किंवा वाहन, गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. योजनांची पूर्तता. तुमच्या काही जुन्या योजना ज्या बऱ्याच दिवसांपासून बंद होत्या, त्यावर पुन्हा काम सुरू करण्यासाठी आणि त्यात यश मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. गुरु ग्रहाचा पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातील हा प्रवास केवळ 15 दिवसांचा 4 जुलै ते 19 जुलै असला तरी या काळात घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न या 4 राशींच्या लोकांसाठी भविष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरतील. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.